धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच एमडी ड्रग्सची तस्करी उघड झाली आहे। 17,51,000 रुपये किमतीचा या एमडी ड्रग्सच्या तस्करीमध्ये मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखे धुळेकडून जप्त करण्यात आलाय। याबद्दल अधिक माहिती अशी की दिनांक 25 सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय बातमी मिळाली की इसम नामे सय्यद आतिक सय्यद रफिक राहणार मालेगाव जिल्हा नाशिक हा त्याच्या साथीदारासह कार क्रमांक GJ 16 DS 0314 मध्ये मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडून आणणारा गुंगीकारक अंमली पदार्थ मेथेड्रॉन एमडी पावडर घेऊन जळगावकडून धुळेकडे येत आहे। NDPS ऍक्ट मधील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून छापा कारवाईसाठी पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांचे पथक तयार करण्यात आलं। गोपनीय माहितीच्या आधारे मोहाडी शिवारातील हॉटेल्स रेसिडेन्सी पार्क जवळील नवीन नागपूर सुरत महामार्गावर कार क्रमांक GJ 16 DS 0314 ही थांबवण्यात आली असता वाहनातील 2 संशयितांनी वाहनातून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शिताफेने पकडले। सय्यद अतिक सय्यद रफिक वयवर्ष 37 राहणार मालेगाव, मजहर खान युसुफ खान वयवर्ष 33 राहणार राजस्थान यांची अंगझडती घेतली असता संशयित सय्यद आतिक सय्यद रफिक याच्या ताब्यात 104 ग्राम वजनाची सफेद पावडरची पुडी मिळून आल्याने त्यास विचारपूस केली असता त्याने सदरचा माल हा एमडी पावडर असल्याची कबुली दिली आहे। घटनास्थळी हजर असलेल्या फॉरेन्सिक व्हॅन टीम कडून मिळालेल्या असलेल्या एमडी पावडरची प्राथमिक तपासणी करून 10,40,000 रुपये किमतीची सफेद रंगाची मेथेड्रॉन एमडी पावडर, 7 लाख रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगाची हुंडाई कंपनीची कार GJ 16 DS 0314 11,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल फोन असा एकूण 17,51,000 रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलाय। सदरची उल्लेखनीय कामगिरी श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे, श्री अजय देवरे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक श्री चेतन मुंडे, संजय पाटील, पोलीस अंमलदार राहुल सानप, पवन गवळी, आरिफ पठाण, देवेंद्र ठाकूर, प्रकाश सोनार, जगदीश सूर्यवंशी, अमोल जाधव यांनी संयुक्तरित्या पार केली आहे। वृत्तसंकलन विभाग AB न्यूज नाशिक।